नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलेशनचे काही नवीन पॉइंट्स अभ्यास केलेले आहेत। आता सर्क्युलेशनमधले काही थोडे पॉइंट राहिलेले आहेत, ते पहिल्यांदा आपण संपवू आणि मग त्याच्यानंतर रेस्पिरेशन हे पॉइंट आपण रेस्पिरेशन हा पॉइंट आपण अभ्यास करू। ॲक्च्युली नवीन टॉपिकमध्ये नवीन सिलेबसमध्ये ह्या टॉपिकचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन। मग ऑलरेडी आपण हे सर्क्युलेशनचे सगळे पॉइंट अभ्यास केलेले आहेत। हे सगळे पॉइंट अभ्यास झाले की आपण रेस्पिरेशनकडे जाऊ। पहिल्यांदा आपण सर्क्युलेशनचे काय पॉइंट्स राहिलेले आहेत त्याचा पहिल्यांदा आपण अभ्यास करू आणि मग आपण रेस्पिरेशनकडे जाऊ। सर्क्युलेशनमधला पुढचा पॉइंट आपण अभ्यास करणार आहे लिम्फोसाइट्स। लिम्फोसाइट इट इज अ टाइप ऑफ WBC। लिम्फोसाइट्स is a type of WBCs. You know that WBCs are two types, granulocyte and agranulocyte. Granulocytes are further three types: neutrophils, basophils, acidophils. And agranulocytes are of further two types: lymphocytes and monocytes. मग नवीन सिलेबसमध्ये ह्या लिम्फोसाइटचे काही नवीन पॉइंट तुम्हाला अभ्यासाला दिलेले आहेत, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेले नाहीत। असे काही नवीन पॉइंट आहेत। लिम्फोसाइट्स आर फर्दर टू टाइप्स: B cells and T cells. B lymphocytes and T lymphocytes. Such B lymphocytes mature in bone marrow. हे B lymphocytes आपल्या बॉडीमध्ये कुठं मॅच्युअर होतात? बोन मॅरो मध्ये. T lymphocytes मॅच्युअर इन थायमस. थायमस ही आपल्या बॉडीमधली एक एंडोक्राइन ग्लँड आहे। ती आपल्या हार्टच्या जवळ असते। तिच्यामध्ये हा T सेल किंवा T लिम्फोसाइट मॅच्युअर होतो। ह्याची डिटेल कन्सेप्ट आपण ह्यूमन हेल्थ आणि डिसीज ह्या टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहे। थोडक्यात आपण त्याचा आता ह्या टॉपिकमध्ये त्यांनी तो पॉइंट घातलेला आहे म्हणून त्याचा आपण अभ्यास करू। B सेल फॉर्म्स ह्यूमरल इम्युनिटी and T cells forms cell mediated immunity. आपल्या बॉडीमध्ये B cells ह्यूमरल इम्युनिटी निर्माण करतात आणि T cells सेल मेडिएटेड इम्युनिटी तयार करतात। Such B cells are responsible for production of antibodies in body. हे B cell आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करतात आणि T सेल्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ फंक्शन्स कॅरी आउट करत असतात अकॉर्डिंग टू देअर टाइप्स। ह्या T सेलचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत, त्याच्यावरनं त्यांचे व्हरायटी ऑफ फंक्शन्स आपल्याला बघायला मिळतात। मग T सेलचे वेगवेगळे टाइप्स कुठले? हेल्पर T सेल, किलर T सेल, मेमरी T सेल, सप्रेसर T सेल। चार प्रकार आहेत T सेलचे: हेल्पर T सेल, किलर T सेल, मेमरी T सेल, सप्रेसर सेल। हे चार प्रकार आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ functions are carried out by types of T cells. म्हणजे हा पॉइंट
अभ्यास केला आहे लिम्फोसाइट्स, WBCचा एक प्रकार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण अभ्यास करणार एओर्टा. त्याला नाव आहे सिस्टमिक एओर्टा. आपण अभ्यास केलेला आहे ही एओर्टा लेफ्ट व्हेंट्रिकल मधून अराइज होते. एओर्टा लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन निघते आणि आपल्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला ती ऑक्सिजन ब्लड प्रोव्हाइड करते. याचा अभ्यास आपण केलेला आहे. एओर्टा ही कुठून निघते? लेफ्ट व्हेंट्रिकल. दे अराइज फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. दे कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड अँड सप्लाय टू ईच पार्ट ऑफ द बॉडी. मग ह्या एओर्टाचे 3 रिजन आहेत. एओर्टाचे 3 रिजन आहेत. असेंडिंग एओर्टा, सिस्टमिक आर्च, त्याला दुसरं नाव आहे एओर्टिक आर्च. सिस्टमिक आर्चला दुसरं नाव आहे एओर्टिक आर्च. आणि तिसरं डिसेंडिंग एओर्टा. 3 रिजन आहेत एओर्टाचे. असेंडिंग एओर्टा, सिस्टमिक आर्च, एओर्टिक आर्च आणि तिसरा डिसेंडिंग एओर्टा. हे एओर्टाचे 3 रिजन कोणते आहेत याची नाव आपण पाहिली. आता पुढचा पॉइंट. ही जी एओर्टिक आर्च आहे त्याला आपण सिस्टमिक आर्च म्हटलेलं आहे. सिस्टमिक आर्च म्हणजेच एओर्टिक आर्च. They gives out 3 arteries. तिच्यापासून 3 आर्टरी निघतात. कोणत्या बघा? 1 नंबरची ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी. ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी 1 नंबर. 2 नंबर लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी. आणि 3 नंबर लेफ्ट सबक्लॅवियन आर्टरी. या एओर्टिक आर्चच्या 3 आर्टरीची नावं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी, लेफ्ट सबक्लॅवियन आर्टरी. या आर्टरीची ही 3 नावं आहेत जी कशापासून ह्या 3 आर्टरी निघतात? एओर्टिक आर्च. अशा पद्धतीने आपण सर्क्युलेशन मध्ये हे जे सगळे नवीन पॉइंट आहेत आणि ह्याच्या अगोदरचे जे सगळे पॉइंट आपण अभ्यास केलेले आहेत, न्यू पॉइंट सगळे सर्क्युलेशनचे आपण पाहिले. आता नवीन टॉपिक मध्ये नवीन सिलेबस मध्ये ह्या टॉपिकचं जे नाव आहे ते रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन असं नाव आहे. मग आपण पहिला स्टडी केला तो सर्क्युलेशन, कारण ऑलरेडी सर्क्युलेशन ह्या टॉपिकचा अभ्यास आपण केला होता, म्हणून सर्क्युलेशन हा पॉइंट आपण पहिल्यांदा बघितला. आता पुढचा पॉइंट आपण अभ्यास करणार आहे त्या टॉपिक मधला तो स्टार्ट करणार आपण रेस्पिरेशन, ज्याचा अभ्यास आपण अजून केलेला नाही. हा पॉइंट आपण अभ्यास करणार आहे रेस्पिरेशन. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम requires energy to carry out their vital or life activities. Such energy obtained from ATP molecule. Such ATP molecules are formed during the process of respiration. Energy from ATP molecules are
biological usable form of energy which drives various vital activities, various life activities. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये ज्या सगळ्या लाईफ ॲक्टिव्हिटीज घडतात, ह्या लाईफ ॲक्टिव्हिटी घडण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज आहे. मग ही एनर्जी युजेबल फॉर्ममध्ये आपल्याला गरजेची असते. म्हणजे युजेबल फॉर्म म्हणजे का, की ही एनर्जी वापरता येण्यासारखी. मग ही वापरता येण्यासारखी एनर्जी रेस्पिरेशन ह्या प्रोसेसनं बाहेर पडत असते. मग रेस्पिरेशन इज ए biological process in which there is a exchange of gas between lung and atmosphere. Respiration ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये गॅस एक्सचेंज होतो. म्हणजे ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हे गॅस एक्सचेंज कुणाकुणामध्ये होतं? लंग अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटमधून ऑक्सिजन घ्यायचा लंगमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीमच्या सहाय्याने आणि लंगमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये टाकला जातो. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅस होतं ह्या प्रोसेसमध्ये रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशनची शब्दशः डेफिनेशन काय आहे? इट इज biochemical process in which oxidation of organic compound occur and release energy in the form of chemical energy, that is ATP form, 38 ATP molecule. Respiration आपल्या शरीरामध्ये घडणारी एक बायोकेमिकल रिॲक्शन आहे, बायोलॉजिकल प्रोसेस आहे. बायोकेमिकल का म्हटलेला? कारण सेलमध्ये घडते आणि त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते म्हणून बायोकेमिकल रिॲक्शन. ज्यामध्ये काय होतं? हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ग्लुकोज, त्याचं ऑक्सिडेशन होतं. मग ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन झालं की त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी केमिकल फॉर्ममध्ये बाहेर पडते. म्हणजे एटीपी फॉर्ममध्ये बाहेर पडते. ॲक्च्युली 686 किलो कॅलरी एनर्जी बाहेर पडते, पण त्यातली काही एनर्जी हेट एनर्जी म्हणून बाहेर पडते आणि काही एनर्जी आपल्या शरीरामध्ये स्टोअर केली जाते. ती एनर्जी म्हणजे एटीपी. अँड एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम एटीपी इज बायोलॉजिकल युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी विच आर युज्ड टू ड्राईव्ह व्हेरियस लाईफ ॲक्टिव्हिटी. मग ह्यामधून जी आपल्याला एनर्जी मिळणार ती युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या लाईफ ॲक्टिव्हिटी घडवून आणल्या जातात. Such process carried out with the help of respiratory surface. ही जी प्रोसेस घडणार आहे ती रेस्पिरेटरी सरफेसच्या मदतीनं घडणार आहे. रेस्पिरेशन होत असताना गॅसचं एक्सचेंज होतं हे आपण अभ्यास केलं लंग आणि ॲटमॉस्फिअरमध्ये. मग साईट ऑफ गॅस एक्सचेंज, गॅस एक्सचेंज होण्याचा जो साईट आहे त्याला म्हणायचं रेस्पिरेटरी सरफेस. गॅस एक्सचेंज होण्याचा जो साईट आहे त्याला रेस्पिरेटरी सरफेस म्हटलं जातं. मग रेस्पिरेटरी एक्सचेंज होण्याचे ऑर्गन्स बॉडीमध्ये, प्लांटमध्ये रेस्पिरेशन कसं होतं, ॲनिमलमध्ये रेस्पिरेशन कसं होतं, रेस्पिरेशन होण्यासाठी त्यांच्या शरीराचे कोणते पार्ट इन्व्हॉल्व झालेले आहेत हा पॉईंट आपण बघणार आहे.
organs of respiratory exchange. Respiratory exchange is simple physical process. For efficient respiration, respiratory surface shows some features. Respiration अतिशय कार्यक्षमतेने होण्यासाठी त्या रेस्पिरेटरी सरफेसचे काही मुख्य वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. हे सगळे जे छोटे छोटे फॅक्ट्स आहेत तुम्ही टेक्स्ट बुक रेफर करून अभ्यास करू शकता. मग रेस्पिरेटरी सरफेसचे इम्पॉर्टंट फीचर्स कोणते आहेत? इट शुड हॅव लार्ज सरफेस एरिया. त्या रेस्पिरेटरी सरफेसचा एरिया हा लार्ज पाहिजे. इट शुड बी मॉइस्ट, थिन वॉल, परमिएबल. तो जो वॉल आहे थिन पाहिजे, मॉइस्ट पाहिजे, परमिएबल पाहिजे. परमिएबल म्हणजे काय? इझिली त्यामधून गॅस घेता आले पाहिजे आणि इझिली त्यामधून गॅसेस बाहेर टाकता आले पाहिजे. म्हणजे ती रेस्पिरेटरी सरफेस मॉइस्ट पाहिजे, परमिएबल पाहिजे, थिन वॉल्ड पाहिजे. रेस्पिरेटरी सरफेस शुड हॅव लार्ज सरफेस एरिया. मग हे सगळे फीचर्स असतील तर गॅस एक्सचेंज हा इझिली घडवून आणला जातो. हे आपण बघितलं की रेस्पिरेटरी एक्सचेंज ही सिंपल फिजिकल प्रोसेस आहे आणि ती कशा प्रकारे घडून येत असते. त्यासाठी रेस्पिरेटरी सरफेस हा कोणते महत्त्वाचे गुणधर्म वैशिष्ट्य दाखवतो. त्यानंतर पुढचा पॉइंट त्यामध्ये आपण बघणार आहे गॅसियस एक्सचेंज इन प्लांट्स. म्हणजेच आपण सुरुवात केलेली आहे रेस्पिरेटरी एक्सचेंज ऑर्गन्स कोणते आहेत. मग त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघत आहोत तो पॉइंट प्लांट्समध्ये आणि मग बघणार आहे ॲनिमल्समध्ये. इन प्लांट गॅस एक्सचेंज जनरली ऑकर बाय डिफ्युजन. प्लांटमध्ये जे गॅस एक्सचेंज होणार म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, ही प्रोसेस जी घडणार आहे त्या प्रोसेसला नाव आहे डिफ्युजन. इन टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांट there are number of air spaces between cells of leaf, root and stem. रूट, स्टेम आणि लीफ यांचे जे सेल्स असतात ह्या सेल्सच्या मध्ये जे फ्लावरिंग प्लांट असतात, जमिनीवर येणारे टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांट, त्या सेल्समध्ये एअर स्पेसेस असतात. These air spaces are continuous with each other. हे एअर स्पेसेस एकमेकाशी कंटिन्युअस असतात. ऑक्सिजन enter in these air spaces through stomata. ऑक्सिजन जो ॲटमॉस्फिअर मध्ये आहे तो स्टोमाटाच्या मदतीनं एअर स्पेसमध्ये येणार. स्टोमाटा स्मॉल पोर्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ लीव्स. मग ऑक्सिजन त्या एअर स्पेसमध्ये आला, स्टोमाटाच्या मदतीनं आतमध्ये आला ऑक्सिजन. विथ द हेल्प ऑफ ऑल्सो स्टोमाटा कार्बन डायऑक्साईड अँड मॉइश्चर गिवन आउट. मग त्या प्लांटच्या बॉडीमध्ये जे कार्बन डायऑक्साईड मॉइश्चर तयार झालेलं आहे स्टोमाटाच्या मदतीनं बाहेर टाकलं जातं. ऑक्सिजन प्रेझेंट इन dissolved state in soil particles around root tissue, and such oxygen in dissolved form enter in
रूट टिश्यू बाय डिफ्युजन. रूट टिश्यूच्या भोवती जे सॉइल आहे त्या सॉइलमध्ये ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व्ड स्टेटमध्ये असतो. मग तो ऑक्सिजन त्या रूट टिश्यूमध्ये डिफ्युजन ह्या प्रोसेसनं आत येतो. हे कुणामध्ये झालं? टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांटमध्ये एअर स्पेस असतात. मग एअर स्पेस कंटिन्युअस असतात. मग ऑक्सिजन एअर स्पेसमध्ये येतो. कशातून? स्टोमाटामधून. इन केस ऑफ woody plants like trees and shrubs, there are small pores on the surface of stem called lenticels. काही woody plants असतात. Such woody plants म्हणजे काय? Which shows external impervious bark, ज्याची साल थिक असते, जाड असते, की त्या सालीमधून कोणतेही पदार्थ सहजासहजी आत जाऊ शकत नाहीत. इम्परवियस बार्क असते. तर अशा वुडी प्लांटच्या स्टेमवर स्मॉल पोर्स असतात. त्याला म्हणायचं लेंटिसेल्स. अँड विथ द हेल्प ऑफ लेंटिसेल्स गॅस एक्सचेंज ऑकर इन वुडी प्लांट्स. आणि त्या लेंटिसेलच्या मदतीनं गॅस एक्सचेंज हा त्या प्लांटमध्ये घडून येतो. लेंटिसेल म्हणजे त्या स्टेमच्या सरफेसवर जे स्मॉल पोर्स असतात म्हणजे लेंटिसेल्स. हा पॉइंट अभ्यास आपण केला. हे कुणामध्ये घडलं? गॅसियस एक्सचेंज इन प्लांट्स. आता पुढचा पॉइंट आपण अभ्यास करणार, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स. हा प्लांटचा पॉइंट बघितला. आता ॲनिमल्ससाठी ऑर्गन, रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे हा पॉइंट आपण अभ्यास करू. ॲनिमल शोज वाइड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सर्फेस or respiratory organ. In different animals, different types of respiratory organs are present. Depending on complexity of organization and surrounding medium. अनेक प्रकारचे ॲनिमल ह्या पृथ्वीवर आहेत. मग व्हरायटी ऑफ ॲनिमल, व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन्स दाखवतात. हे त्यांच्यामध्ये वेगवेगळे रेस्पिरेटरी ऑर्गन्स का आहे, रेस्पिरेटरी सरफेस हा त्यांच्यामध्ये का आहे, हा कशावर डिपेंड आहे? त्या ॲनिमलच्या कॉम्प्लेक्सिटीवरनं. त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे कॉम्प्लेक्स म्हणजे पहिला सिंपल फॉर्म, शरीर रचना साधी असलेले सजीव पृथ्वीवर आले. त्यांच्यानंतर जटिल रचना असणारे ॲनिमल्स ह्या पृथ्वीवर तयार झाले. मग हे कशा प्रकारे झाले, इव्होल्युशन कशा प्रकारे झालेलं आहे ह्याचा अभ्यास आपण इव्होल्युशन ऑफ लाईफ ह्या टॉपिकमध्ये आपण करणार आहे. म्हणजे त्या ॲनिमलच्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉम्प्लेक्सिटी असेल तर त्याचा रेस्पिरेटरी ऑर्गन पण हा बदलत गेलेला आहे. हा पॉईंट आपल्याला इथं महत्त्वाचा घ्यायचा आहे. म्हणजे रेस्पिरेटरी ऑर्गन्स हा वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळा असतो. कशावर डिपेंड आहे? कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन अँड सराउंडिंग मीडियम. मग हे ॲनिमल्स कोणत्या प्रकारचे आणि त्यांचा रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता? बघा, पहिलं प्रोटिस्ट आहे, स्पॉन्जेस आहेत आणि सिलेंट्रेट्स आहेत. यांचा रेस्पिरेटरी ऑर्गन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ॲक्च्युली हे ॲक्वॅटिक आहे. प्रोटिस्ट, स्पॉन्जेस, सिलेंट्रेट्स ॲक्वॅटिक हॅबिटॅट आहे त्यांचा आणि रेस्पिरेटरी ऑर्गन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. नंतर फ्लॅटवर्म लाईक प्लॅनेरिया, ॲनिलिड्स लाईक अर्थवर्म, लीच. हे कसे आहेत? ॲक्वॅटिक आहेत. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि जनरल बॉडी सरफेस. त्यानंतर तिसरा कोण आहे? इन्सेक्ट. टेरेस्ट्रियल आहेत इन्सेक्ट. आर्थ्रोपोडा फायलममध्ये येतात, अभ्यास केलेला आपण. टेरेस्ट्रियल आहे. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन ट्रॅकियल ट्यूब्स, स्पायरल. त्यानंतर पुढं स्पायडर, स्कॉर्पियन हे अरॅक्निड्स आहेत. स्पायडर
न्यूट्स, ॲम्फिबियन, टॅडपोलर, फ्रॉग ह्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे? एक्सटर्नल गिल्स. त्यानंतर फिश, ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फिश हा ॲक्वॅटिक नेचर, ह्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे? इंटरनल गिल्स. त्यानंतर रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल, टेरेस्ट्रियल ह्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन हा लंग. त्यानंतर मॅमल्स, टेरेस्ट्रियल ह्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन हा लंग. त्यानंतर टर्टल, अंडर वॉटर रेस्पिरेटरी ऑर्गन क्लोएका. म्हणजे हे वेगवेगळे व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन हा बदलत गेलेला आहे डिपेंडिंग ऑन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन अँड सराउंडिंग मीडियम. म्हणजे हा पॉइंट आपण सुरू केला रेस्पिरेशन, म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये एनर्जी बाहेर पडते. मग ती एनर्जी कुठल्या प्रोसेसनं बाहेर पडणार, कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार हे अभ्यास केलेला आहे. मग ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज कोणते आहेत? मग त्यासाठी रेस्पिरेटरी सरफेस कसा असायला पाहिजे, कोणते गुणधर्म असले पाहिजे त्याचे, गॅसियस एक्सचेंज प्लांटमध्ये कसं होतं, रेस्पिरेशन ॲनिमलमध्ये कसं होतं, कोणकोणते ऑर्गॅनिझम आहे, कोणकोणता रेस्पिरेटरी ऑर्गन आहे, ह्याचा अभ्यास आपण आज केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये ह्यूमनमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम कशी असते हे डायग्रामच्या सहाय्याने आपण अभ्यास करणार आहे.